गणेशोत्सवामध्ये डीजे लावणाऱ्या गणेश मंडळांना जाहिरात आणि देणगी देणार नसल्याचा निर्णय हिंदुस्थानातील पहिला गणपती भाऊसाहेब रंगारी गणपतीचे विश्वस्त आणि उद्योजक पुनीत बालन यांनी घेतलाय। गेल्या अनेक वर्षांपासून आपल्याला माहिती आहे डीजे मुक्त गणेशोत्सवासाठी सरकार सामाजिक संस्था प्रयत्न करत असताना यामध्ये आता उद्योजक पुनीत बालन यांनी सुद्धा पुढाकार घेऊन या वर्षीपासून देणगी देणार नसल्याचं म्हटलंय। पुनीत बालन यांच्या निर्णयाच्या अनेक सामाजिक संस्था आणि गणेश मंडळांनी स्वागत सुद्धा केलंय। डीजे बंदीचा तर निर्णय झालेला आहे आणि त्याचबरोबर आता ढोल ताशा पथकामध्ये सुद्धा आवाजाची मर्यादा नियमांमध्ये राहून ठेवण्यात यावी यासाठी ढोल ताशा महासंघाशी बोलणार असल्याची प्रतिक्रिया उद्योजक पुनीत बालन यांनी दिली आहे। पुनीत बालन यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी। महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा असलेल्या गणेशोत्सवामध्ये या वर्षीपासून जे गणेशोत्सव डीजे लावतील त्यांना देणगी न देण्याचा निर्णय पुनीत बालन यांनी घेतलेला आहे। उद्योजक पुनीत बालन आपल्यासोबत आहेत। काय नेमकी तुमची या मागची सगळी भूमिका आहे आणि असा निर्णय का घेतला? बघा की पुण्याचा गणेशोत्सव हा वैभवशाली गणेशोत्सव आहे। श्रीमंत भाऊसाहेब रंगारी आणि लोकमान्य टिळकांनी सुरू केलेली गणेशोत्सव हे कशासाठी सुरू केली ती स्वातंत्र्य लढ्याच्या विरोधात हे सुरू करत लोकांना एकत्र आणण्यासाठी हे गणेशोत्सव सुरू केली ती आणि त्याच्यात धार्मिकता आणि परंपरा हे ह्या गणेशोत्सव असायचा। पण विसर्जन मिरवणुकीच्या अगोदरच लोक ह्या डीजेला कंटाळून पुणे शहरातून बाहेर जातात, मिरवणुकीला थांबत नाही, मग मिरवणूक झाल्यावर येतात आणि त्या डीजेच्या समोर किंवा गणपती आपल्या रथावर आहे, मागे पुढे डीजे आणि गाणं कुठलं लागलंय छमक छल्लो चिकनी चमेली असे गाणे आणि अश्लील गाणे आणि अश्लील नाच हे आपल्या पुण्याच्या संस्कृतीला झेपत नाही आणि हे शोभणार पण नाही आणि आपल्याला कसं उत्सव करायचे जे संस्कृतीला शोभेल तशी उत्सव करायचे। म्हणून आम्ही हे निर्णय घेतला आहे की ज्या मंडळांना आम्ही आर्थिक मदत केली त्याची पूर्ण स्क्रुटिनी आम्ही केली आहे आणि जे मंडळ डीजे लावतील त्यांना आम्ही जाहिरातीच्या माध्यमातून मदत करणार नाही। यावर्षी सतत गणेश मंडळाला पाठिंबा देणारे पुनीत बालन यांनी एक चांगला पुढाकार घेतला आहे आणि डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा करणाऱ्यासाठी प्रोत्साहन म्हणून ते मदत करणार आहेत। मात्र जे डीजे लावतील त्यांना मदत नाकारली जाणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।